आपले आता जे इलेक्शन्स होऊ घेतलेले होते 15 तारखेला जे आपले आता महापालिकेचे इलेक्शन्स होते त्यासाठी मी 7 अ मधून मी फॉर्म भरलेला होता आणि आज मला फार सांगायला आनंद होत आहे की मी तो आज बिनविरुद्ध मी निवडून आलेली आहे. माझं म्हणजे मी सर्वांना आभारी देते. आमचे नेते लाडके देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे संपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन, आमचे आमदार राजूमामा भोळे, स्मिताताई वाघ खासदार, आमदार रक्षाताई खडसे, आता जे प्रभारी इलेक्शनसाठी नेमणूक केली होती दादा मंगेशदादा चव्हाण, अरविंद दादा आणि आमचे नितीन भाऊ लड्ढाजी, डॉक्टर साहेब राधेश्याम चौधरी, नंतर आमची जी युती झालेली आहे त्याचे नेते म्हणजे आमचे मंत्री गुलाबराव पाटील, चंद्रकांत दादा सोनवणे, यांचे सर्वांचे मी आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दिली होती. आम्हा दोघींना म्हणजे पिंटू काळे आणि मी आम्हा दोघींना हे तिकीट दिलं होतं. आमच्यावर जे विश्वास ठेवत आहे त्यासाठी मी त्यांचे पुनश्च खूप आभारी आहेत. आणि ही जी पावती आहे ही मला लोकांकडनं मिळाली आहे. आम्ही जे कामं वार्डात करतो त्याची ही पावती आम्हाला खरोखर मिळाली आहे. मला फार आनंद होतो की लोकांच्या हे सर्वांचे श्रेष्ठांच्या आशीर्वादामुळे मी आज इथे बिनविरोध निवडून आलेली आहे. आणि त्यासाठी ज्यांनी सर्वांनी प्रयत्न केले होते बिनविरोधसाठी त्यांचे मी खूप खूप आभारी आहे. आणि माझ्या विरुद्ध ते जयश्रीताई भिकन हिवराडेताई होत्या, त्यांनी हा जो फॉर्म माघार घेतला आहे त्यामुळे मी त्यांची खूप खूप आभारी आहे की त्यांनी हा फॉर्म मागे घेतला आहे. आणि मी आता पुढे म्हणजे जे जळगावचे माझे जे वार्डातले कामं राहिले होते, आता वार्डातलेच नाही पण मी जळगाव शहरासाठीही काही करू इच्छिते. विकासासाठी मी सहभाग घेईल आणि म्हणजे पुढे जाऊन जळगावसाठी काहीतरी नवीन योजना वगैरे आणेल आणि विकास करेल याची मी खात्री देते. धन्यवाद. माझ्या विरुद्ध जयश्रीताई भिकन हिवराडेताई होत्या, ह्या मशालमधून निवडून म्हणजे चिन्हावर उभ्या होत्या. हो, त्यांनी आज माघार घेतली आहे. जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आला होता, तुमचं तिकीट कापलं जाईल कारण त्या जागेवरच तिकीट खूप होते. हो, तिकीट वाटपाची तिकीट कट होण्याची चर्चा आहे, ते बिनविरोधात तुम्ही निवडून काय भावना आहे? खूप आनंद झाला आहे की म्हणजे जेव्हा पेपरामध्ये वाचलं होतं की दीपाताईंचं तिकीट कापून दुसऱ्याला मिळणार आहे, त्यामुळे म्हणजे भीती नव्हती, लोकांवर विश्वास होता की मी जे कामं केलेले होते, आम्ही जे वार्डामध्ये कामं करतो त्याच्यावर विश्वास होता. आणि गिरीश भाऊंवरही विश्वास होता की गिरीश भाऊ आपल्या कार्यकर्त्यांना कधीच नाराज करत नाही. गिरीश भाऊंनी शब्द दिलेला होता तुमचं तिकीट हे कापलं कधीच जाणार नाही, त्यामुळे गिरीश भाऊंवर विश्वास होता आमचा. त्याच्यामुळे माहिती होतं AB फॉर्म हा जुळलाच जाणार आहे. आणि आता थेट बिनविरोध निघणं हे खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे खूप खूप सर्वांचे आभारी. भारतीय जनता पार्टी.